राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विषयावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी 20,787 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे। यामुळे राजू शेट्टी अधिकच आक्रमक झालेत। त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवताना थेट मंत्रिमंडळालाच लुटारूंचं टोळकं अशी उपमा दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग ही मोठी पायाभूत सुविधा योजना असून ती सुमारे 86,000 कोटी रुपयांची आहे। मात्र प्रत्यक्षात फक्त 30,000 कोटींचाच खर्च अपेक्षित असून उर्वरित निधीचा अपहार केला जाणार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून जर सरकार मोजणी करणार असेल तर आमच्याकडेही मोजणी तयार आहे। ड्रोनला आमच्या गोफणीचे दगड टिपतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय सुरू केलेलं मोजमाप हे लोकशाही मूल्यांवर आघात करणारं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासहित शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय झाला असं मी ऐकलं। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे काय महाराष्ट्राचं मालक नाही आहे। हे मंत्रिमंडळ नसून लुटारूंचं टोळकं आहे आणि या टोळक्याला शेतकऱ्यांची जमीन हडप करून 86,000 कोटी रुपयाचा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, खरं तर त्याला 30,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। वरचे 50,000 कोटी रुपये लुटायचे आहेत आणि त्या लुटीसाठी हा सारा आटापिटा चालू आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वे करायचं काम चालू आहे, पण आजच धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पळवून लावलेला आहे। मी त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो। 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केलेला आहे। कुणालाही आपली जमीन द्यायची नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेत राखायचं काम करावं, लुटारूसारखं वागू नये। पोलीस सुपारी दादासारखं वागायला लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्यावर दबंगगिरी करून दादागिरी करून त्यांना तुरुंगात टाकून तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्गाचं मोजमाप करणार असाल तर लक्षात ठेवा, मी इशारा देतो, शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवावा, गोपणी तयार ठेवा। पाखरं राखायचं आपल्याला चांगलं माहित आहे। आता आपल्या शिवारात पाखरू येत नाही तर ड्रोन यायला लागले। या ड्रोनला तुमच्या गोपणीच्या दगडाला टिपा। एकदा का ड्रोन फोडला तर हे पळून गेल्याशिवाय राहणार नाहीत। आमच्या शेतकऱ्याच्या गोपनीनं तुमचे ड्रोन टिपले जातील। जे मोजमाप करायला येतात त्यांनी स्वतःच्या जबाबदारी यावं। आमच्या शेतात आमच्या परवानगीशिवाय जर कोणी पाय ठेवला तर त्याचा पाय काढून हातात दिल्याशिवाय राहणार नाही, हे मोजणी करणाऱ्याने सुद्धा लक्षात ठेवावं। या मेळाव्याला संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, पांडुरंग जरग, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, कुमार कुरणे, इंद्रजित भारमल, संतोष बुटाले, सचिन शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते।